बघायला कोणी नाही. मग आज आपल्या त्या भावाचं बलिदान गेलं, पुन्हा मागं पुढे कोणी नाही बघायला. लक्षात ठेवा, ते बलिदान सुद्धा वायाला जाऊ द्यायचे नाही. म्हणूनच मी इतकं रक्त जाळलं की माझ्या मराठ्यांच्या भावाने आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केल्या ना, मी इमानदारी राहिलो. त्या रक्ताशी कधीच बेमानी मी केली नाही. या मराठ्यांना आरक्षणच लिहून दिलं. मी गप नाही राहिलो. सरकारनं माझ्यावरती सगळे डाव टाकले, माझ्यावरती हल्ले केले, आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या, माझ्यावर 2-2 एसआयट्या बसवल्या. प्रत्येक महाराष्ट्रातल्या चौकातली केस माझ्यावरती, महाराष्ट्रातल्या प्रत्येक चौकातली. मी हटलो नाही. मरण आलं तरी चालन, पण या गोरगरीब मराठ्याने माझ्यावर विश्वास टाकला की मनोज जरांगे पाटीलच आपल्याला आरक्षण देईल. तर मी ती शब्द खरा करून दाखवलाय. नसता मला सुद्धा हजारो कोटी रुपये दिले असते. मी त्याला लात मारणारा माणूस आहे. मला तुमची आमदारकी, खासदारकी, मंत्री, पैसा काय नको. माझ्या गरीबाच्या लेकरं नोकऱ्या लागलेल्या मला आनंदाने बघायचं. मी ते स्वप्न घेऊन जगतोय, रात दिवस फिरतोय. मला बसता येत नाही, उठता येत नाही. मला त्या पायऱ्याच्या अडचणीने सुद्धा 2 जणांवर चढवलंय. इतके हाल आहेत भाऊ माझे. माझे शिरा सुद्धा हडतालचे टाकल्यात जर तुम्हाला दिसत असल्या. त्या उपोषणामुळे इतकी वाईट परिस्थिती माझ्यावरती आली. कधी माझ्या पोटात आग होईल मला सांगतात नाही. मला अचानक दौरे रद्द करावं लागते. हे समाज उंचीवर न्यायचा, मान सन्मान वाढायचा, म्हणून मी एवढं टोकाचं पाऊल उचललंय. त्या उपोषणाने इतके हाल केलेत. मी जर कोणाला तारीख दिलेली असली ना, पोटात जर आग झाली तर मला दुपारचे 12 ते 1 वाजेपर्यंत नीट होत नाही. 20 ते 22 दिवसातून एकदा तरी मला दवाखान्यात ऍडमिट व्हावंच लागतंय. हे कोणासाठी करतोय मी? हे समाज आता मागे सरकता कामा नाही. ह्या समाजाला माझ्या कोणी हिणवलं नाही पाहिजे. समाजाला कोणी म्हणलं नाही पाहिजे तुमचे लोक पुढे होऊन काम करतात, गद्दार होतात आणि फुटत येतात. मला तो डाग पुसून करायचा. लोक म्हणतात हे मराठे काम करायला लागल्यावर एकमेकाच्या पाया उडी देत. मी ते सिद्ध करून दिलं. माझे मराठे पाया नाही वडी येत, ताकदीनं पाठीशी उभा राहून जे मिळत नाही ते मिळून आणते. हे महाराष्ट्राला या मराठ्यांनी सिद्ध पण करून दिलंय. आजही मराठा या 2 ते 2.5 वर्षात माग हटलेला नाहीये. मीही तुमची खाली मान जाईन असं एक बी पाऊल उचललेलं नाही आतापर्यंत. ठीक आहे, सरकार 4 दिवस मागं पुढं करत असेल, पण तुमच्या विचाराबरोबर आहे. मी काय, मी तुमचं रक्त विकून, मराठा समाजाला विकून मी मोठा होणार नाही. मला आयुष्यात व्हायचं नाही. मी एकच अपेक्षा घेऊन जगतो फक्त, बस. तुमचे लेकरं मला IAS IPS झालेले, अधिकारी झालेले बघायचे.